नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणी, माझं नवीन चॅनल आहे, तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटला चॅनल. हा नवीन नवीन रेसिपी असतात पाहायला, तर नक्कीच पहा तुम्ही. आणि नवीन चॅनल आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर आपण पाहूया आता काय नवीन दाखवते ते रेसिपी नवीनच. तर इथं मी आता अर्धा किलो कारली घेतलेली आहे. भरपूर कारली करणार आहे. अर्धा किलो कारली घेतलेली आहे आणि कारल्यापासून मी ह्या कारल्यामध्ये अशी 2 जिन्नस टाकणार आहे. तुमचं कारलं कडूच होणार नाही. तर नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा कशा पद्धतीने बनवणार आहे कारलं, आणि एकदम स्ट्रिक लावून कारलं बनवणार आहे. तर हे कारलं 8 दिवस टिकून राहील, इतकं छान बनणार आहे. तर तुम्ही पहा नक्कीच काय बनते आणि काय टाकणार आहे, काय करणार आहे ते. तर इथे पहा. तर मी कारलं अशा चकत्या करून घ्यायच्या कारल्याच्या. मस्त अशा चकत्या करून घेतल्यानंतर तुम्हाला कवळी कारली आहेत, लांबडी आहेत आणि हिरवीगार कारली आहेत. त्याच्यामुळं ही कारल्याची रेसिपी एकदम फार सुंदर लागते आणि चव तर विचारू नका. तर पहा, आता हे बी असलं एखादं अर्ध तर हे काढून टाकायचं. आपल्याला बी ठेवायचं नाही त्यातलं, का की बी लागतं दाताखाली टसटस ना. तर बी काढायचं आहे. आणि मी आता एवढी कारलं घेतलेली आहे. आता मी आहे ना सगळी कारली चिरून झाल्यावर तुम्हाला दाखवते. ही सर्व चिरून झालेली आहेत आपली कारली. पहा छान दिसतात ना. आता ही कारल्यामध्ये, आता पहा तुम्ही, ह्या कारल्यामध्ये घालणार आहे मीठ. मीठ घातलं आणि ह्याला असं उलटं पलटं करून ठेवणार आहे. फक्त 5-10 मिनटं, जास्त नाही. 5-10 मिनटात दुसरी तयारी करेपर्यंत हे आता मी बाजूला ठेवते आणि दुसरी तयारी करते. आता ही मी काढलेली आहेत. 5-10 मिनटं झालेली आहे. तयारी पण आपली झालेली आहे दुसरी. तोपर्यंत आता ही कारली काय करायचं, असंच मीठ घातलेलं आहे ना, असंच पिळून घ्यायची. हे बघा, जरासं पाणी निघते मिठाचं. हे बघा, जास्त नाही, आपण जास्त वेळ ठेवली नाही ना, थोडंसं पाणी निघतं मिठाचं. थोडंफार कडूपणा पण कमी होईल त्याने आणि मिठाचं पण पाणी निघून जाईल. मिठाचं पाणी टाकल्यामुळं टिकण्यासाठी भरपूर फायदेशीर आहे. म्हणजे जास्त दिवस टिकणार आपल्याला. समजा 2-3 दिवस म्हटलं तरी हे कारली राहू शकते, मिठाच्या पाणी असं केले म्हणून. दुसरी गोष्ट, थोडं पिळल्यामुळं कडूपणा पण कमी होतो. तर हे पहा, एवढं पाणी निघालेलं आहे. तर मी हे झालेलं आहे आपला. आता मी बघा, त्याच्यात बी असलं तर ते पण काढून टाकते. जरासं एखादा अर्धा असतोच उलटं पालटं पडलेलं असलं ना, तर त्याच्यात दिसत नाही, मग ते होतं कधी कधी. आता इथे कढई ठेवलेली आहे. 1 पळीभर तेल ओतलेलं आहे मी. पहा आता हे 1 पळीभर तेल ओतल्यानंतर आपल्याला पुढे टाकायचे आहे मोहरी. मोहरी 1 चमचा टाकलेला आहे. मोहरी छान फुलली का मग जिरं पण टाकायचं आपल्याला. अर्धा चमचा, जास्त नाही, अर्धाच चमचा टाकायचा आहे. तरी ते दोन्ही पण फुलून द्यायचं व्यवस्थिशीर. मी 1 कांदा कापला होता तो टाकलेला आहे. कांदा मात्र छान परतून घ्यायचा आपल्याला, का की कांदा खूप छान परतला पाहिजे, ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे आणि त्याचा कच्चापणा, त्याचा उग्रपणा किंवा त्याचा कडवटपणा सगळा नाहीसा झाला पाहिजे. परतल्यामुळे होतोच नाहीसा. तर असा छान परतून घ्यायचा कांदा. तर छान असं. आणि त्याच्यानंतर आता झालेला आहे आपला कांदा परतून, तुम्ही 1 टमाटर पण घालणार आहे. तर टमाटर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचं असलं कारलं तर टमाटर नाही घालायचं. समजा लगेच खायचं असलं, तुम्हाला आजच्या आज संपवायचं असलं तर टमाटर घालायचं, नाहीतर मग नाही घालायचं टमाटर. तरी पण राहू शकतं. आता इथे मी कारली घेतलेली आहे आणि त्याच्यातला घालणार आहे बेसन पीठ. 2 चमचे घेतलेले आहे बेसन पीठ. आणि हे बेसन पीठ टाकलेलं आहे ना, त्याच्यावर मी आता ह्याच्यावर टाकणार आहे ही मालवणी मसाला आहे 1 चमचा. हळद आहे 1 चमचा, 1 चमच्यापासून कमीच आहे. आणि थोडीशी धणे पावडर पण टाकलेली आहे मी. ह्याला सगळीकडं मॅरिनेट करून घ्यायचं. हे सर्व पीठ लागलं पाहिजे, कोटिंग झालं पाहिजे त्याचं त्या कारल्याला. असं आपला कांदा टमाटा परततोय तोपर्यंत हा उद्योग करत राहायचं.
आणि ह्या कारल्याला वेळ नाही लागत, खूप पटकन होतं. तर हे परतलंय चांगलं शिजतंय ते, पहा तुम्ही, मस्त शिजतंय ते. अगदी छान. आणि ह्याच्यात परत आता 1 चमचा मालवणी मसाला आणि लाल तिखट टाकायचं, अर्धा चमचा, आणि गरम मसाला थोडासा टाकायचा, थोडा म्हणजे पाव चमचा उगाच, आणि 1 चमचा धणे पावडर, धणे जिरा पावडर आहे हा. थोडीशी हळद कमी वाटली मला, थोडी हळद पण टाकली ह्याच्यात. आपण टाकली होती पहिली त्या ह्याच्यात पण, पलीकडे मॅरिनेट केलं त्याला पण टाकलेली. त्याच्यामुळं हळदीने रंग छान येतो आणि चव पण छान लागते. त्याच्यामुळे हळद टाकायचीच. आता ही कारली सोडून द्यायची याच्यात. ही कारली छान परतून घ्यायची त्या कांद्यामध्ये आणि टमाटरमध्ये. सगळंकडं एकजीव झाला पाहिजे त्या कारल्याचा, एकसंग छान अशी परतून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने चांगलं मिनिटभर उलटं पालटं करत राहायचं त्याला, बाकी सगळीकडे त्याला मसाला आणि तो कारलं मिक्स झालं पाहिजे ना त्याचं. अशा पद्धतीने करायचं. झालं. आता ह्याच्यात मी टाकणार आहे चिंचेचा कोळ. हा चिंचेचा कोळ, आणि त्याच्यात मी ना चिंचेच्या कोळमध्ये थोडासा खार पण टाकला आहे. याचा कसं लोणच्याचा खार, अर्धा, थोडीशी 2 तुकडे चिंचेचे होते आणि 2 चमचे खार होता लोणच्याचा. तर लोणच्याचा खार आणि चिंचेचे तुकडे हे दोन्ही टाकले, हे सिक्रेट आहे. आणि ते बेसन टाकलेलं आहे ना, ते पण सिक्रेट आहे. कोणी सध्या बेसन टाकत नाही, मी बेसन पण टाकले आहे, लोणच्याचा खार पण कोणी जास्त वापरत नाही. म्हणून हे सिक्रेट 2 वस्तू टाकल्यामुळं या कारल्याला चव अप्रतिम येणार आहे, कडवटपणा नाहीसा होणार आहे, आणि एवढी छान लागणार आहे ही कारली. आणि ही टिकून राहणारी कारली आहे. भले टमाटर घातले आपण तरी पण ही 2 दिवस तरी आरामशीर राहू शकतात अशी कारली. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, फ्रीजच्या बाहेर ठेवली तरी चालेल, पण कारली खराब होणार नाही. आता ह्याला जरा परत पलटीवर 1-2 मिनटं झाकण ठेवली होतं. आता परत जरा उलटंपालटं करते आणि ह्याला जागा करते जराशी. ह्याच्यात पाणी बिलकुल वापरायचं नाही आपल्याला, जरा पण पाणी वापरायचं नाही. हे एक पळी तेलातच आपल्याला त्याला शिजवायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये वाटीत पाणी ठेवलं आहे. पाणी का ठेवलं तर पाण्याचा घाम त्याच्यात उतरतो. हे बघा, मस्त पाण्याचा घाम, चांगला 5 मिनटं ठेवलं होतं मी. पाण्याचा घाम त्याच्यात उतरला आणि हे बघा मस्त तेल पण पाणी सुटलेलं आहे, मग ते तेल आलेले वरती. तर हे बघा छान असं. अजून मला करपलं का बघते आधी खाली, थोडंसं करपलेलं आहे, तरी पण एवढं काही नाही करपलं. हे बघा थोडं लागलेलं आहे, तरी पण छान शिजलेलं आहे. रंग पहा सुंदर, अगदी तोंडाला पाणी सुटून असं कारलं बनलेलं आहे. आता शिजले का पाहते. अगदी 5 मिनटात ठेवलं होतं, 5 मिनटात ही चकत्या शिजलेल्या आहेत. पातळ चकत्या केल्यामुळे पटकनी शिजतात. आता हे शिजले का पाहते. हे बघा 2 तुकडे झालेले आहेत मस्त आणि शिजलेले आहे. मेन गोष्ट, कारलं शिजलं तर कडू होत नाही, हे लक्षात ठेवा. कच्चं राहिलं कारलं तर कडू लागतं. कारलं व्यवस्थित शिजवायचं, चांगलं बारीक गॅस करून. म्हटलं तरी आम्ही 5 मिनटं ठेवलं, आणखीन तुम्ही 6 मिनटं ठेवलं तरी चालेल, पण छान कारलं शिजून घ्यायचं. आता मी झाले आपलं, तर काढून घेते. तर मग कोणाचा गॅस छोटे असतात, कोणाची मोठी असतात, त्याच्यावर पण असतं शिजण्याचं. पण कारलं शिजल्यावर नीट पाहायचं शिजले का नाही ते कारलं. आणि अशा पद्धतीने कारलं करा, तुमच्या घरात न खाणारी लोक आवडीने खातील. अशा पद्धतीने जर कारलं केलं तर एकदा करून पहा. चण्याचं पीठ लावून आणि थोडासा खार घालायचा लोणच्याचा. आणि तुम्हाला वाटलं, मी थोडाच घातला, मी जास्त घातला तरी चालेल. मग चिंच नाही घातली तरी चालेल, नुसता खार घातला तरी चालेल. तर असं अप्रतिम कारलं बनतं आहे, टेस्ट भारी येते. तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी उपयोगी पडणारं, टिफिनसाठी पण फार छान. कोणी पाहुणे आले तर विचारणार तुम्हाला कारलं कसं बनवलं, हे नक्की मात्र खात्री. रंग एवढा फार सुंदर दिसतोय त्या कारल्याचा, चमचमीत कारलं बनलेलं आहे. थोडीशी तीळ पेरलेली आहे वरून. तर पहा आता मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे.
चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत. आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर मसाले तर घ्याच, फोन दिलेला आहे स्क्रीनवर. आणि कारलं कसं झालं ते पण कळवा. चला.